आज पणजी फिरायचं ठरवलं होतं आणि माझा सर्वात जुना मित्र तो फार वाट पाहिली मी त्याची या उन्हामध्ये, तर तो आलेला आहे. तर हा तुषार बरोबर आणि मी कृष्णा वाळके आहे ना. तुषार इतका उशीर का केला सांग? अरे प्रचंड घामाघूम झाला होतो. आणि बॅग तिसगावला नगरमध्ये पाठीवर आपली अशी रेग्युलर बॅग टाकून हिंडणारा एक मुलगा जो इकडे पणजीला बघा जिथे कोणी ओळखत नाही तिथे कसा फिरतो. एक नंबर आहे, एक नंबर. मी जेव्हा पहिल्या वेळेस डोसा खात होतो ना, मी असं खात होतो, भाजी आतमध्येच राहिली, मला माहिती नसतं. तुषार आपली गाडी का खोया BMW भीतर असा. आज आम्ही संपूर्ण पणजी फिरणार आहे आणि पणजी एन्जॉय करणार आहे तुषार बोरुडे या मित्रासोबत. कस काय एनर्जी, अधूनमधूनच एनर्जी येते. बाकी सगळा ढोस कार्यक्रम आहे. गोव्याला निघताना जो आनंद असतो ना तो सगळा मावळतो. प्रचंड गरम होतं. माझी सकाळपासून 3दा आंघोळ झाली, एकदा पाण्याने आणि 2दा घामाच्या पाण्याने. असू नको, दात काढू नको, मला काही खबर ना आम्हाला पणजी. कृष्ण एवढं तोंड कसं काय पडलं तुझं? कसं काय म्हणजे कळत नाही कुठे फिरायला जावं पणजी म्हणून. जाऊ दे, मी जाऊन झोपतो त्या गार्डनमध्ये. तुम्हाला खोटं सांगत नाही, या माणसाने मला पणजीमध्ये फिरायला यायचं आमिष दाखवलं आणि सकाळी फिरायला आल्यापासून मला हा नुसतं म्हणतोय की माझे असे फोटो काढ, माझे तसे फोटो काढ. आता मी त्याचे फोटो सोडा, त्यासंग बोलत सुद्धा नसतो मी. आता मी एकटा फिरेन, मी अख्खी पणजी फिरेन मी. कळलं का तुला? एखादा दिवस आयुष्यामध्ये फोन बंद करायचा. फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट या सगळ्या सोशल मीडिया, यूट्यूब या सगळ्या, गुगल किंवा अजून काय काय ईमेल वगैरे वगैरे या सगळ्यातून बाहेर येऊन कुठेतरी फिरावं आनंदानं आणि आपल्या मित्रासंग आनंद घ्यावा. फिरायसाठी खूप उत्सुक होऊ नका, काही वेळाने निराशा पण हाती लागते. तर ही ती निराशा आहे माझ्या हाती लागली. आत्ता महालक्ष्मीचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे आणि इथून आम्ही जाणार आहे. कुठे जाणार आपण? स्पॉन्टेनियस. हां, स्पॉन्टेनियस. अरे ते नाव काय नीट सांग. मगापासून तो मला म्हणतोय की आपण फाउंटेनला जायचं, स्पॉन्टेनियसला जायचं. काय ते नाव काय काय माहीत नाही. चल बाबा कुठेतरी घेऊन चल. 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत ते स्पॉन्टेनियस फाउंटन का काय ABCDEFG शोधत होतो. पण हे बघा तुषार इकडे हेच काय ते फाउंटन का काय आहे. इथे अक्षरशः लोक राहतात आणि भारतभरातले आणि जगातली लोक इथे येऊन त्रास देतात आणि फोटो काढतात. तुम्ही बघा आत्ता इथे बघू शकता. आणि तिथे लोकांनी काय लिहिलंय माहिती आहे का घराच्या बाहेर, की इथे फोटो काढू नका. तर लोक अक्षरशः येऊन इथे त्रास देतात. हे पर्यटन स्थळ केलंय पण हे पर्यटन स्थळ नाही आहे. वाव, फॅन्टास्टिक, ब्युटिफुल प्लेट. आओ चांगल्या बोले. ऐक ना, माझे फोटो काढ ना यार. तू लय भारी जागेत आणलंय मला. नोकरी इथं बॅन आहे फोटो काढा. अरे तू ते बोलायचं असतं व्हिडिओत आधीच्या. तू काय करतो? चला दिवसभर फिरलोय. मला तो म्हटला होता की माझ्या इथे राहा, पण त्याने ऐन वेळेस मला टांग दिलेली आणि त्याच्यामुळे मी आता चाललेलो आहे. बाय बाय.